बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। शुक्रवारी सादर झालेला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारकडून सादर झालाय। त्यातील काही तरतुदी अगोदरच प्रसिद्ध झाल्यानं हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच फुटला होता असा आरोप खासदार शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला। दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढेल, सामूहिक नेतृत्व हाच आमचा चेहरा आहे असंही पवार यांनी नमूद केलं। शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष यांना सोबत घेऊन महाविकास आघाडी अधिक प्रभावी कामगिरी करेल असं सांगतानाच मोदी की गॅरंटी संपली असल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसून आलंय असा टोला खासदार पवार यांनी लगावला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी.एन. पाटील यांचं गेल्या महिन्यात निधन झालं, तर 2 दिवसांपूर्वी उद्योजक शिरीष सप्रे यांचे निधन झालं। या दोन्ही कुटुंबियांच्या सांत्वन भेटीसाठी खासदार शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। शुक्रवारी रात्री पवार यांनी सप्रे यांच्या तर आज सकाळी पी.एन. पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं। तत्पूर्वी आज सकाळी खासदार पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला। शुक्रवारी महायुती सरकारकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला। आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर या अर्थसंकल्पात सर्वच घटकांवर सवलतींचा वर्षाव करण्यात आलाय। या मुद्द्यावरून खासदार पवार यांनी महायुती सरकारचा समाचार घेतला। अर्थसंकल्पातील सवलतींसाठी जी भरीव आर्थिक तरतूद करावी लागते ती सरकार कुठून करणार असा प्रश्न खासदार पवार यांनी उपस्थित केला। तसंच अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी त्यातील काही तरतुदी प्रसिद्ध झाल्या होत्या, त्यातूनच अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप खासदार पवार यांनी केला। केवळ आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच महायुती सरकारनं अर्थसंकल्प सादर केलाय अशी टीका त्यांनी केली। अर्थसंकल्पाचं त्याची गुप्तता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेलेली नाही। आणि दुसरी गोष्ट अर्थसंकल्प बघितल्याच्यानंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाहीत, याच्यासाठी पुरेशी तरतूद नाही, अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे। अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे। सवन अर्थसंकल्प 3 महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक लक्षामध्ये ठेवून मांडलेलं आहे। की जरी विधानसभेच्या निवडणुका नजरेसोबत ठेवून हे आलं असेल तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका माझ्यासारख्याला आहे। लोकसभा निवडणूक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात 18 सभा घेतल्या आणि 14 ठिकाणी महायुतीचे उमेदवार पराभूत झाले। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मोदींनी राज्यात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात असा उपरोधिक टोलाही खासदार शरद पवार यांनी लगावला। मोदी की गॅरंटी संपली असल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसून आलंय असंही खासदार पवार म्हणाले। मोदींच्या कारभारावर खुश नाही, म्हणजे मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी, ती गॅरंटी काही चालली दिसत नाही। मोदींनी 18 सभा महाराष्ट्रात घेतल्या आणि त्याच्या 14 ठिकाणी त्यांचा पराभव। म्हणून माझी तर आग्रहाची विनंती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी साहेबांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात। राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडी एकत्रितपणे सामोरं जाणार, सामूहिक नेतृत्व हाच आमचा खरा चेहरा आहे। मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण याची चर्चा आत्ताच होऊ शकत नाही। महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्रितपणे निर्णय घेतील। तसंच शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य डाव्या पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक लढवेल असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले। कालची जी निवडणूक झाली याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, डावे काँग्रेस, उजवे काँग्रेस या लोकांनी आम्हाला मदत केली। या लोकांनी आम्हाला मदत केली आणि म्हणून जरी आम्ही तिघं बसणार असलो तर हे डाव्या विचारसरणीचे जे घटक आहेत आणि जे मोदी सरकारचे विरोधी आहेत त्यांनाही बरोबर घ्यायचं।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार पुन्हा आपल्याकडे येण्यासाठी धडपडत आहेत. त्याबद्दल पत्रकारांनी विचारता खासदार पवार यांनी कानावर हात ठेवले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिक खुलासा करू शकतील असं खासदार पवार म्हणाले. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची वीज बिल माफी करण्यापूर्वी महावितरणची आर्थिक स्थिती कशी आहे याची माहिती घेतलेली नाही. महावितरणला होणारा तोटा भरून काढण्यासाठी सरकार काय करणार असा सवालही खासदार पवार यांनी उपस्थित केला. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावर राष्ट्रपती आणि लोकसभा सभापतींनी आणीबाणीचा उल्लेख करत काँग्रेसवर केलेली टीका चुकीची आहे. ही दोन्ही पदं घटनात्मक असल्यानं या पदावरील व्यक्तींनी केलेले राजकीय भाष्य किंवा त्यांनी घेतलेली राजकीय भूमिका चुकीची असल्याचं खासदार पवार यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष व्ही. पाटील, आर.के. पवार, रामराजे कुपेकर, माजी आमदार के.पी. पाटील, ए.वाय. पाटील, अनिल घाटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.